नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीच्या एका नवीन PYQमध्ये आलेलो आहोत. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात स्वल्प विरामचिन्हाचा वापर योग्य केलेला आहे? 4 वाक्य आपल्यासमोर दिलेले आहेत. राम, श्याम आणि गीता आले. आई म्हणाली अभ्यास कर. सकाळ झाली. पक्षी किलबिलाट करू लागले. आणि पुढचं वाक्य जर बघितलं आपण, मी घरी आलो आणि जेवलो. तर योग्य विरामचिन्हाचा वापर जर बघितला तर पर्याय क्रमांक C मध्ये या ठिकाणी योग्य विरामचिन्हाचा वापर झालेला आहे. 2 छोटी वाक्ये जोडताना किंवा एकाच जातीचे शब्द आल्यास स्वल्पविराम वापरतात, म्हणून पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. दुसरा प्रश्न बघूया आपण. संवादामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे जसेच्या तसे जर वाक्य सांगायचे असतील तर कोणतं चिन्ह वापरलं जातं? अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, जर एखाद्या विशिष्ट शब्दाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याला सिंगल अवतरण चिन्ह असतं, एकेरी. आणि जेव्हा एखाद्या तोंडचे वाक्य जसेच्या तसे आपल्याला दाखवायचे असतात तेव्हा दुहेरी अवतरण चिन्ह दिलं जातं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक B, दुहेरी अवतरण चिन्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण एकेरी किंवा पूर्णविराम, अपूर्णविराम हे होणार नाही. पर्याय क्रमांक B योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघूया आपण. एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी किंवा पुस्तकाचे नाव लिहिताना कोणतं चिन्ह वापरतात? तर त्या ठिकाणी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अशा ठिकाणी आपल्याला एकेरी चिन्हच वापरावं लागतं. म्हणून या ठिकाणी इतर पर्याय आपण बघणार नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक C, एकेरी अवतरण चिन्ह हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर किंवा विशेष जोर देण्यासाठी वापरला जातो, म्हणून पर्याय क्रमांक C, एकेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणतं चिन्ह वापरतात? आता वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचा असेल तर या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरतात? तर प्रश्नचिन्ह, अपूर्णविराम, पूर्णविराम आणि स्वल्पविराम. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला वाक्याच्या शेवटी जर आपल्याला कशाचा जर तपशील द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अपूर्णविराम म्हणजे त्याला लोणून कोलन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. उभे 2 टिंब जे असतात त्यांना आपण कोलन असं म्हटलं जातं, म्हणून त्याला अपूर्णविराम असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक B, अपूर्णविराम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न बघूया आपण. ओळ अर्धवट राहिली असता ओळीच्या शेवटी कोणतं चिन्ह वापरतो? आपण काय करतो, ओळ पुरत नाही, एखादा शब्द लिहायचा आपला अर्धा बाकी आहे तर आपण त्याच्या पुढे काय करतो, छोटासा डॅश मारतो, आहे का नाही? त्यालाच या ठिकाणी संयोग चिन्ह असं म्हटलं जातं. खरं तो डॅश नसतो, डॅश थोडा लंबा असतो, पण त्याला नाव काय मराठीमध्ये, त्याला संयोग चिन्ह असं नाव आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक A, संयोग चिन्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6वा. बोलता बोलता विचार बदलल्यास किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? तर या ठिकाणी बोलता बोलता जर आपलं विचार बदललं किंवा स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं असेल तर त्या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरतात? तर अपसारण चिन्ह, संयोग चिन्ह आणि पूर्ण विराम अशा प्रकारे 4 चिन्ह आपल्याला दिलेले आहेत. तर हे जे असतं हे थोडं संयोग चिन्हापेक्षा थोडं मोठं असतं. तर लक्षात ठेवायचं, त्याला अपसारण चिन्ह असं म्हटलं जातं, ज्याला आपण डॅश म्हणतो. ते संयोग चिन्हापेक्षा थोडा तो मोठा असतो, म्हणून याला अपसारण चिन्ह असं म्हणतात. पर्याय क्रमांक A, अपसारण चिन्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7कडे जाऊया. नावाच्या संक्षिप्त रूपात कोणतं चिन्ह वापरतात? समजा आपण आपलं इनिशियल लिहितो समजा, बरोबर की नाही? तर त्या ठिकाणी आपलं नाव काय करतो आपण, इंग्रजीमध्ये पहिलं अक्षर जे असतो ते घेतो. समजा उदाहरणार्थ JH पठाण, तर मग या ठिकाणी आपण J आणि Hच्या नंतर कोणतं चिन्ह वापरतो? तर या ठिकाणी आपण काय करतो, त्याला पूर्णविराम देतो. लक्षात, म्हणजे पूर्णविराम याचा अर्थ की वाक्याचा पूर्ण अर्थ पूर्ण होतो, वाक्याच्या शेवटी येतं, ते तर बरोबर आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, आपल्या नावाचा शॉर्ट फॉर्म करताना जसं ज स साने, हे की नाही? तर या ठिकाणी म प कळमकर, तर अशा प्रकारे आपण आडनाव जेव्हा घेतो तर ते म प लिहितो, त्याच्यानंतर आपण टिंब देतो, म्हणजेच पूर्णविराम देतो. म्हणून पर्याय क्रमांक A, पूर्णविराम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 8वा प्रश्न बघा. एखाद्या माहितीबद्दल अधिक माहिती कंसात सांगताना कोणतं चिन्ह वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम किंवा कंस. तर त्याच्याकरता आपण काय करतो, माहिती अधिक स्पष्ट करण्यासाठी शक्यतो आपण कंसाचाच वापर करतो. म्हणून पर्याय क्रमांक D, कंस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघा. जेव्हा वाक्यात तीव्र भावना व्यक्त करायच्या असतात
तेव्हा कोणतं चिन्ह वापरतात? जेव्हा आपण तीव्र भावना आपल्या व्यक्त करतो तेव्हा त्या ठिकाणी किंवा मनातले भाव, आश्चर्य व्यक्त करतो तेव्हा आपण उद्गारवाचक चिन्हच वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक ए उद्गारवाचक चिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10. 2 शब्द जोडताना कोणतं चिन्ह वापरतात? आता 2 शब्द जर आपल्याला जोडायचे असतील तर त्या ठिकाणी शक्यतो आपण काय करतो? संयुक्त चिन्हाचा वापर करतो. 2 शब्द किंवा जसं उदाहरणार्थ आई वडील आपल्याला जोडायचं आहे तर त्या ठिकाणी आई आणि वडिलांच्या छोटासा आपण त्या ठिकाणी डॅश देतो. तो डॅश नसतो, त्याला संयुक्त चिन्ह म्हणतात. म्हणजे अपसारण चिन्ह हे थोडं मोठं झालं, त्याच्यापेक्षा लहान जे असतं ते संयुक्त चिन्ह. म्हणजे संयुक्त चिन्हापेक्षा मोठं अपसारण चिन्ह आणि अपसारणपेक्षा छोटा जो डॅश असतो त्याला म्हणतात संयुक्त चिन्ह. म्हणून पर्याय क्रमांक बी संयुक्त चिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा. वाक्य पूर्ण झाल्यावर कोणतं चिन्ह वापरतात? तर आपल्याला सगळ्यांना माहिती वाक्य जर पूर्ण झालं असेल तर आपण पूर्णविराम देतो. म्हणून पर्याय क्रमांक डी पूर्णविराम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. प्रश्नाचं स्वरूप दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? आहे की नाही? तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, कंस. तर प्रश्नाचं स्वरूप दाखवण्यासाठी आपण काय करतो? प्रश्नचिन्हच वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक ए प्रश्नचिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणतं चिन्ह व्याकरणदृष्ट्या वाक्य अपूर्ण असताना वापरलं जातं? जर वाक्य अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम पण वापरत नाही, संयुक्त चिन्ह पण वापरत नाही आणि पूर्णविराम पण वापरत नाही. सरळ त्या ठिकाणी आपण अपूर्ण विरामाचा वापर करतो, म्हणजे त्याला कोलन असं म्हणतात. लक्षात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए अपूर्णविराम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर 14वा प्रश्न बघा. एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द जोडताना कोणतं चिन्ह वापरतात? आता एखाद्या ओळीच्या शेवटी आपल्याला एखादा शब्द जोडायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो? आपल्यापुढे 4 पर्याय आहेत. पूर्णविराम, स्वल्पविराम, अपसारण चिन्ह. तर अपसारण चिन्ह तर वापरत नाही, आपण संयुक्त चिन्ह वापरतो. कोणतं चिन्ह वापरतो? संयुक्त चिन्ह. म्हणून पर्याय क्रमांक डी संयुक्त चिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. मराठी लेखनात एकूण किती विरामचिन्हे मानली जातात? तर लक्षात ठेवायचं आहे मराठी लेखनामध्ये एकूण 10 विरामचिन्हे वापरली जातात. व्याकरणामध्ये एकूण किती आहेत? 10 विरामचिन्ह मराठीमध्ये वापरली जातात. म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर पर्याय दिले होते त्यांनी 12, 10, 8, 5. तर 10चा पर्याय योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी 10 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 16. दिलेल्या वाक्यात विरामचिन्ह ओळखा. अरे रे किती दुःख झाले. बघा मनातले भाव या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे. पर्याय क्रमांक बी उद्गारवाचक चिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. प्रत्यक्ष बोलताना एकाचे वाक्य दुसऱ्याला सांगताना अवतरण चिन्ह कोणतं वापरावं? तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मगाशी मी सांगितलं की प्रत्यक्ष बोलताना दुसऱ्याचं वाक्य जर आपल्याला दाखवायचं असेल का तो काय बोलला तर त्या ठिकाणी त्याला डबल अवतरण चिन्ह म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह दिलं जातं. कारण मी तुम्हाला मागे म्हटलं कोणाच्या तरी तोंडचे शब्द सांगताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. चला पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 18वा. वाक्यामध्ये एखाद्या पदाबद्दल अधिक माहिती कंसात देताना कंसाच्या आधी कोणतं चिन्ह वापरलं जातं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कंसातील माहिती ही मुख्य वाक्याचं स्पष्टीकरण असतं. म्हणून लक्षात ठेवायचं. त्यामुळे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या अगोदर काय द्यावा लागतो? स्वल्पविराम द्यावा लागतो. म्हणून कंसाच्या अगोदर माहिती त्यांना आपण स्वल्पविराम वापरतो. तर पर्याय क्रमांक बी स्वल्पविराम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी मुद्दाम फसवण्यासाठी सी दिलेलं आहे बघा, परंतु योग्य उत्तर बीच आहे हे लक्षात ठेवायचं आहे. चला 19वा प्रश्न बघूया. एखाद्या नावाचा किंवा शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? आता नावाचा किंवा शब्दाचा अर्थ जर स्पष्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी शक्यतो आपल्याला कोणतं चिन्ह वापरावं लागतं? कंस वापरावा लागतो. लक्षात ठेवायचं आहे की नाही? माहिती अधिक स्पष्ट करण्यासाठी कंसाचा वापर करतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी कंस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विरामचिन्हाचा वापर चुकीचा आहे? आता या ठिकाणी 4 वाक्य आपल्याला वाचावं लागतील. तू कुठे चालला आहेस? या ठिकाणी बरोबर आहे प्रश्नचिन्ह. अरे रे वाईट झाले हे पण बरोबर आहे. तो म्हणाला मी येतो. तर या ठिकाणी बघा तो म्हणाला मी येतो. आणि शेवटचा आहे राम, श्याम व गीता आले. तर या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्यक्ष बोलणे दाखवण्यासाठी आपल्याला काय या ठिकाणी मी येतो याला काय पाहिजे होतं? दुहेरी अवतरण चिन्ह पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी तसं झालेलं नाही. कारण तो म्हणाला कॉमा बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी मी येतो याच्यासाठी डबल अवतरण चिन्ह हवे होतं. या ठिकाणी नाही आहे. याचा अर्थ हे चुकीचं वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी या प्रश्नाचा मात्र तो योग्य पर्याय आहे. 21वा प्रश्न बघूया. मराठी लेखनात अर्धविराम
चा वापर मुख्यत्वे कधी केला जातो? वाक्य पूर्ण करण्यासाठी 2 छोटी वाक्ये उभयाने अव्ययाने जोडली असल्यास, प्रश्न विचारताना आणि शब्द जोडताना. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, 2 छोटी वाक्ये जोडताना अर्धविरामाचा वापर केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते चिन्ह स्वल्पविरामापेक्षा थोडे जास्त काळ थांबण्यासाठी वापरलं जातं? तर स्वल्पविरामापेक्षा थोडं मोठं कोणतं असतं? तर त्या ठिकाणी तो असतो अर्धविराम. लक्षात ठेवायचं आहे, अर्धविराम. आणि लक्षात आता आपण यापूर्वी जे काही बघितलं किंवा 2 वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अव्यय जर आपल्याला वापरायचं असेल तर त्याच्यापूर्वीसुद्धा अर्धविराम वापरला जातो. हे आपण बघितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जो अर्धविराम आहे तो या ठिकाणी आपल्याला याचं योग्य उत्तर आहे. लक्षात, पर्याय क्रमांक सी अर्धविराम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 23वा प्रश्न बघा. एखाद्या व्यक्तीने उच्चारलेला शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे लिहिताना कोणते चिन्ह वापरतात? आता मी मगाशी सांगितलं, एखाद्या व्यक्तीनं उच्चारलेला शब्द किंवा वाक्य जसे जसं लिहायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो? शक्यतो दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. म्हणजे कथन, जे काही कथन असतं एखाद्या तोंडचं ते दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं, डबल अवतरण चिन्ह. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वाक्याच्या मध्ये वापरले जात नाही? तर वाक्याच्या मध्ये आपण काय अपसरण चिन्ह वापरू शकतो, संयोग चिन्ह वापरतो, स्वल्पविराम वापरतो. मग काय वापरत नाही? फक्त पूर्णविराम आपण वाक्याच्या शेवटी वापरतो. लक्षात, म्हणून पर्याय क्रमांक डी पूर्णविराम हे या ठिकाणी सहसा वाक्याच्या शेवटीच वापरतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, एखादी यादी देताना सुरुवातीला कोणते चिन्ह वापरणे अधिक योग्य असतं? तर या ठिकाणी एखादी यादी द्यायची असेल तर यादी देताना त्या ठिकाणी शक्यतो काय करतात? अपूर्णविराम देतात. उदाहरणार्थ आपण एखादा विषयाचं नाव लिहितो, विषय, आणि पुढे आपल्याला 2-3 विषय नावं लिहायचे असतात. मग त्या ठिकाणी आपण काय करतो? कोलन देतो. म्हणजेच काय, 2 उभी टिंब देतो. अपूर्णविराम, त्याला अपूर्णविराम असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 26वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणतं विरामचिन्ह काव्याच्या किंवा लेखनाच्या शेवटी वापरलं जातं? संयोग चिन्ह, पूर्णविराम, अपसारण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. शक्यतो आपण पूर्णविरामच वापरतो. एखादं काव्य पूर्ण झालं किंवा वाक्य पूर्ण झालं, लेखन पूर्ण झालं तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्णविरामच वापरावा लागतो. संयोग चिन्ह शक्यतो आपण वापरत नाही. अपसारण चिन्ह तर विषयच नाही, आहे की नाही? आणि प्रश्नचिन्ह तर वापरत नाही आपण. म्हणून पर्याय क्रमांक बी पूर्णविराम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया, 27वा. एखाद्या वेळी शब्द मावेन असा झाल्यास कोणत्या चिन्हाचा वापर करून तो पुढील ओळीवर घेतला जातो? आपण याच्यावर प्रश्न अगोदर घेतलेला आहे. तर ते आपण काय करतो? संयोग चिन्ह घेतो. आपण लक्षात ठेवायचं आहे की नाही, एखादा शब्द मावत नाही तर आपण त्याच्या पुढे काय करतो? एक छोटा संयोग चिन्ह देतो आणि खालच्या ओळीवर शब्द घेतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी ते संयोग चिन्हाचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा. संवादात बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि त्यानंतर वाक्य वेगळे करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? तर हे बघा, संवादात बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि त्याच्यानंतर जे काही वाक्य आहे ते वेगळं करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं? तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपण शक्यतो काय करतो? संवादाच्या जो काही सुरुवातीच्या नावापुढे जे असतं ते आपण अर्धविराम देतो. काय देतो? अपूर्णविराम देतो. अर्धविराम देत नाही, तर आपण अपूर्णविराम देतो. अर्धविराम या ठिकाणी पर्यायच नाही, तर तो अपूर्णविराम दिला जातो. कारण त्या ठिकाणी आणखी बोलणं आपलं बाकी असतं, म्हणून त्या ठिकाणी अपूर्णविराम दिला जातो. तर लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ आपण जर काही नाटक रूपातले जर पाठ बघितले तर त्या ठिकाणी कोणाचं तरी नाव असतं बघा बाहेर, समजा रमेश, आणि त्याच्या पुढे ते कोलन असतं, आहे की नाही? म्हणजे रमेश म्हणा, त्याच्या तोंडचं वाक्य असतं. मग पुढं तो आपण म्हणतो रमेश म्हणाला आणि मग त्याच्या पुढे त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. ते वाक्य जर तोंडचं असेल तर त्याला दुहेरी अवतरण चिन्ह करतात. परंतु जेव्हा आपण नाव लिहितो, नावाच्या पुढे मात्र आपण कोलनच वापरतो. म्हणून अपूर्णविराम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 29वा प्रश्न बघूया आपण. वाक्याच्या शेवटी का असा प्रश्न असल्यास कोणतं चिन्ह वापरतात? तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, प्रश्नचिन्हच आपण वापरतो. हा सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक बी प्रश्नचिन्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न बघूया आपण. विरामचिन्हाचा योग्य वापर केल्यामुळे लेखनात कोणती गुणवत्ता वाढते? पहिलाच पर्याय जर बघितला, वाचनीयता आणि स्पष्टता. काही नाही, शब्दसंग्रह, व्याकरण हे काही पर्याय नाही. पर्याय क्रमांक ए वाचनीयता आणि स्पष्टता हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपली हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए लक्षात ठेवायचा आहे. तर या ठिकाणी विरामचिन्हावर आधारित एक रिपीटेड म्हणूया आपण, किंवा वेगळ्या प्रकारची होती, प्रश्न बदलून होते,
पण विरामचिन्हाचा चांगला सराव होण्यासाठी या ठिकाणी आपण मुद्दाम ही एक तासिका टाकलेली होती. आता जशी आपली परीक्षा जवळ येणार तसं आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे मुद्दाम मागचं जे होऊन गेलेलं आहे त्याच्यावर रिपीट होण्यासाठी काही प्रश्न आपण मुद्दाम घेत आहोत, जेणेकरून तुमची चांगली उजळणी झाली पाहिजे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. पुन्हा भेटूया लवकरच नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.